हात सोड. मी तुझा हात धरलाच नाहीये. तिचा हात सोड. तिचा हात धरायचा की सोडायचा त्या सांगतील ना. तू वाट सोड. तू हात सोड, मी वाट सोडतो. ठीक आहे, रहा असा दिवसभर उभा. पण आता तुझ्या सांगण्यावरून आम्ही हात सोडणार नाही. माझ्या डोक्यात जाऊ नकोस. तू माझ्या डोक्यात जातोस तसा. ठीक आहे, मी काय म्हणते सौरभ, तू असाच दिवसभर माझा हात धरून उभा राहशील इथे? दिवसभर? आयुष्यभर? तुम्ही म्हणालात ना, तर मी आयुष्यभर तुमचा हात असाच हातात धरून इथेच उभा राहू शकतो. इनफॅक्ट आवडेल मला. मी काय म्हणतो, आज आपण दिवसभर असेच उभे राहूया. हो. मॅम आणि सर किती क्यूट दिसतायत. बघ ना, मला सौरभ सर इतके आवडतात, इतके आवडतात. तरी पण मला असं वाटतं की त्यांची आणि अनामिका मॅमची पेअरच बेस्ट आहे. मेड फॉर इच अदर. हा. स्टॉप. तुझं नाव काय? रोहिणी. तू इथे डान्स करायला आलीस का गप्पा मारायला आली? सॉरी सर. आउट. आउट. इकडे बघ. तिकडे काय बघतेस? चल बाहेर हो. म्युझिक. थँक्स. आज हात दिलास, घरात आश्रय दिलास. तुझ्यामुळे वाचलो मी. मी काय केलं होतं? मला असं का बोललेस? असू दे, तू लक्ष नको देऊस. मॅम, माझा असा इन्सल्ट कधीच कोणी केला नव्हता. मी नेहमी चांगलं काम करते. आम्हाला सगळ्यांना माहिती नाही का ते? आमच्यापैकी कोणी काय बोललंय का तुला? सोडून द्यायचं.
हो, आकाश सर ना चिडतात असे. तू विसरून जा. हं? अगं रोहिणी काय रडतेस? बघ मेकअप खराब होईल ना. चल अजून दांडिया खेळायची आपल्याला. चल चल लवकर. चल चल चल. आकाश पण ना, आकाश घरच्यांची वाईट वागतोच, पण ऑफिसमध्ये काय हा मूर्खपणा. आपण दोघे एकत्र आहोत हे बघवत नाही त्याला. हो, पण त्याचा त्रास इतरांना कशाला? आणि या भीतीने आपण दोघांनी सतत त्याचं ऐकत राहायचं हेही पटत नाही मला. पण मग काय करूया? आकाश इतक्या सहजासहजी आपल्या मार्गातून बाजूला होणार नाहीये. कायद्याची मदत घेऊया मी अनामिका. तुम्ही पूर्वी एकदा डिवोर्स घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा तुम्हाला ते शक्य झालं नाही. पण आता परिस्थिती वेगळी आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलाय, राधा मोठी झाली आणि आता मी आहे तुमच्या बरोबर. होईल सगळं नीट. 100%. मला तुमच्याशी लग्न करायचं मिस अनामिका. आणि जर तुम्हालाही माझ्याशी लग्न करायचं असेल. रिया मॅडम जाणार? हा काय म्हणाल्या? ऑफिसला बोलवतात. मग ठीक आहे, मी एक काम करते, मस्त सफरचंद चिरून देते, मध्ये मध्ये खा. चल. ऐक ना, आज सुट्टी आहे, मी बघीन जायचं की नाही. अरे असं काय करतोयस? मोठ्या लोकांनी अशी कारणं द्यायची नसतात, कळलं? आता त्या एवढ्या बोलवत आहेत, तू जायला नको का ऑफिसला? एवढा पगार आहे अरे तुझा. चल. ऐक ना वल्ली, तू नको मध्ये पडूस, मी बघतो काय करायचं ते. असं काय करतोयस? त्या जेव्हा आपल्या घरी आल्या होत्या तेव्हा त्यांनी तुला एवढं चांगलं प्रमोशन दिलं, एवढं चांगलं पगार दिला, एवढं मन भरून कौतुक केलं. मग आता त्यांनी बोलवलं तर तू जायला नको का? वल्ली ऐक ना, मी बघतो ना. नाही नाही, जायचं म्हणजे जायचं. आणि ऐक, आज ना दसरा आहे, जर त्यांनी काही गिफ्ट वगैरे दिलं तर घेऊन ये. नाही म्हणू नकोस, कळलं? बाप बाप होता है. एक गोष्ट मात्र आता कायमस्वरूपी ना तुझ्या मनाशी बांधून ठेव. जोपर्यंत मी जिवंत आहे ना बेटा, उभ्या आयुष्यामध्ये तुझ्या केसाला सुद्धा कोणी धक्का नाही लावू शकत. तुला ना जसं हवं तसं छान पद्धतीचं आयुष्य जगायचं. ओके? आणि ही गोष्ट डोक्यात ठेवायची की आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते छान जगायचं. कारण बाप म्हणून मी तुझा पिछा कधीच नाही सोडणार. कुठल्या तोंडाने सांगणार होते? आता त्या दिवशी सांगायचा प्रयत्न करत होते मी, पण अनामिकानं एकदम नातं तोडायची भाषा केली. खूप गैरसमज झाला ग. मी तिला नको नको ते बोलले. मी तिला समजून घ्यायला हवं. अनामिकाला तुमच्याशी संबंध तोडायला मीच सांगितलं होतं. अगं उगीच माझ्यामुळे किंवा तिच्यामुळे तुम्हाला त्रास कशाला? आता आपण काय वेगळे आहोत का? आता एकाच कुटुंबातले झालोत ना. जे काय व्हायचं ते सगळ्यांचं एकदम. आणि आता काय व्हायचं बाकी राहिलंय ग? हे बघ, जे काय होईल ना त्याला एकत्र तोंड देऊ.
तुमचं हे जुनाट घर, त्यात ती कोंबलेली माणसं, सगळं कोंदट वाटतं मला. सतत काहीतरी काम करत राहा. एकदा काय खायलाच कर, मग काय कपडे धु. अरे कपडे धुवायला वॉशिंग मशीन सुद्धा नाहीये इथे. हे सगळं नाही जमणार आता मला. मी नाहीये त्याच्यासारखा त्यागाचा पुतळा. ह्याला आधार दे, त्याला पैसे दे. नाहीये मी तशी. नाही मावशी, नाईलाजानं नाही, मी स्वतः तुम्हाला सांगते. आम्हाला नकोच आहे ही मुलगी. मला तर तिचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही. नका न रडू. माझं चुकलं. म्हणजे मी तुमच्यावर उगाच काहीतरी ओढवायला नको म्हणून सरळ खोटं बोलले तुमच्याशी. मला माफ करा मावशी, चुकलं माझं. आय एम सॉरी. ग बाळा, माफी नको ग मागू. खूप सहन करावं लागलं तुला. मी तुला नको नको ते बोलले. खरं तर ना मी तुला समजून घ्यायला हवं होतं. आता काळजी करू नको, मला सौरभने सगळं सांगितलं. तू मात्र त्या राक्षसापासून सावध राहा. अगो किती गोड बोलतो तो. म्हणजे ना तो इतका दुटप्पी असेल असा अंदाजच आला नाही ग मला. अंदाज आला नाही म्हणजे? इंदराव सर, कैसा लगा सर? मेरा काम सर. ऍक्टिंग कशी वाटली? एकदम रियल ना? क्या हुआ सर? सर वो मेरे काम का इनाम. क्या हुआ सर? कुछ गलती हुआ क्या सर? कौन हो सर? तू आणि तुझा बाप, तुम्ही दोघांनी मिळून जिला त्रास दिला की नाही, तिचा मी बाप आहे. आकाश जोशी. सर गलती हो गई सर, वापस कभी नहीं होगी, माँ कसम. एक लक्षात ठेवा, आता मी तुला फक्त कानफाडात मारलेली और ये गलती होगी भी नहीं, मैं जानता हूं. पुन्हा जर का तिच्या वाट्याला जाण्याचा तो प्रयत्न केलास, स्वतःची हाडं मोजण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागेल तुला. आउट. अनु, जरी तू राधाला वाढवलं असलंस ना तरी सुद्धा तिच्यामध्ये वाहणारा रक्त हे माझं आहे. तिचं प्रेम मिळवण्यासाठी शेवटपर्यंत बाप म्हणून मी लढत राहील. खूप भारी वाटतं का तुला बायकांना धमक्या द्यायला? मी अनामिकांवर प्रेम आहे तुझं असं म्हणतोस ना? असं असतं प्रेम? सटकलेलं, सणकी.
म्हाताऱ्या माणसांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करीन असं म्हणण्या इतक्या खालच्या थराला जाणार आहेस तू आकाश? काय म्हणजे मी काहीच नाही केलेलं. नाही करणार तू काही नाहीच रे. कारण ज्यांच्या अंगात काहीतरी करण्याची धमक असते ना ते अशा इथे बसून पोकळ धमक्या देत नाही. पण तुझा प्रॉब्लेम काय? आम्हा दोघांचं नवरा बायकोचं मॅटर आहे जे आमचं खाजगी आहे. मिस अनामिकांच्या आयुष्यातलं आता काहीच तुझ्या पुरतं खाजगी राहिलेलं नाहीये आकाश. हो करेक्ट. म्हणूनच तिकडे फोन टाकून दिला, इकडे तुझी तंत्रणी एकदम धाड 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 दरवळता खडाकन उघडून माझ्या समोर हजर झाला. काय नाही रे, मला झोप लागत नव्हती. म्हणजे मग आपणच एकट्यानं काय भोगायचं. मग सगळ्यांची झोप उडव म्हणून मी आपलं उडाली की नाही. उडाली ना. आता तुझ्या तालावर नाचण्या इतकी वाईट वेळ कोणावर आलेलीही नाही आणि मी असेपर्यंत इथून पुढे येणारही नाही. सौरभ, त्याची अनु जर माझी नाही तर ती दुसऱ्या कोणाची होऊ शकत नाही. गोष्ट तुला चांगलं माहित होतं ना रे. ओके नाही. आणि तरी सुद्धा गेली 20 ते 22 वर्ष तू तिच्यामध्ये गोंधळलास, तू अडकलास. बर गंमत बघ की तू फक्त माझी बायको म्हणजे मिस अनामिका यांच्या पुरतं मर्यादित नाही. माझ्या संपूर्ण फॅमिलीमध्ये पूर्ण कुटुंबामध्ये तू गोंधळलास. मला ना आता तुझी जी तडफड आहे ना ती बघण्यात फार मजा येईल. आता माझ्या बायकोला अनुला मी काय करायला गेलो की तुझी तडफड, माझ्या आईला काय करायला गेलो की तुझी तडफड, माझ्या मुलीला काय झालं सौरभची तडफड, मावशीला काय झालं की सौरभची. माझी माणसं आणि त्यांच्या केसाला जरी धक्का लागला आकाश तर मात्र गाठ माझ्याशी. सौरभला ओळखतोस तू, पट्ट्या आठवतो ना तुला. कुठे काय मावशी? काय नाही. अरे मावशी खोटं बोलतोय अगं. काय नाही, ते आत्ता भूक लागली ना म्हणून तू नाश्ता आणतेस का विचारतो. अरे एवढंच ना, बस ना, नाश्ता तयार आहे, घेऊन येते. ए बस म्हटलं बसला काय, हातपाय कोण धुणार? जा ना. सौरभ, हा आकाश आहे का नाही? का कुठे बाहेर निघून गेला? राहू दे ना मावशी, त्याला यायचं तेव्हा येईल, जायचं तेव्हा जाईल. तू लक्ष देऊ नको. फक्त तू आसपासून एक काम करायचं, तुझा मोबाईल फोन पूर्ण वेळ तुझ्या बरोबर ठेवायचा आणि काहीही वाटलं लगेच मला फोन करायचा, मला कळवायचं. अत्यंत विक्षिप्त माणूस आहे, कधीही काही करू शकतो, पण तू काळजी करू नको. ठीक आहे? बरं जा, चल तुला पण वाटते. मी आलो, एक बॅग घेऊन येतो. मम्मा ऐक ना माझा तो. हे नक्की काय? सामान्य माणसांच्या भाषेत हिला गाडी असे म्हणतात. आणि तुझ्यासारख्या लाडावलेल्या मुलीच्या भाषेत सरप्राईज बर्थडे गिफ्ट म्हणतात. हॅपी बर्थडे दादा. अरे बापरे, काय गोड बाप्पा, खरं वेडी मुलगी.
खरं वाटत नाहीये ना तुला? नील घे रे, तू ठेव हा का किल्ली. नाही नील नाही, नील मार खाशील. माझी गाडी आहे, माझी किल्ली आहे, इकडे दे. थँक्यू. ओ माय गॉड. हॅलो हॅलो मॅडम, जरा पूजा करून घेऊया का? नारळ फोडायचा ना. दोघांपैकी एक पार्टनर जेव्हा अडून बसतो की मी डिवोर्स देणार नाही म्हणून, तेव्हा केस अवघड होते. आणि तुमच्या बाबतीत तर ही केस जरा खूपच रेंगाळली आहे ना. हो सर, त्याच्या खूप ओळखी आहेत, म्हणजे खूप पॉवरफुल आहे तो. मागच्या वेळी कोर्टात न येण्याच्या खूप सबबी दिल्या त्यांनी, त्या कोर्टात सिद्ध पण झाल्या. पण हे मेडिकल सर्टिफिकेट्स वगैरे देणं, म्हणजे खोटी मेडिकल सर्टिफिकेट्स देणं, हे सगळं त्याच्यासाठी खूप सोपं आहे. हरकत नाही. तो नसताना तो बेपत्ता आहे हे जर कारण आपण कोर्टात वापरलं असतं ना, तर आज डिवोर्स डिग्री आपल्या हातात असती. खरं आहे तुमचं, पण काय आहे की मी कधी पुन्हा लग्न करेन किंवा आकाश परत माझ्या आयुष्यात येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. ठीक आहे, आता आपल्याकडे पर्याय काय काय आहेत ते मी सांगतो. एक म्हणजे डेझर्टेशन, म्हणजे तो तुम्हाला सोडून गेला, तो वेगळा राहिला आणि तुमची जबाबदारी त्याने झटकली, हे एक कारण असू शकतं. पण तुम्ही त्याला घराबाहेर काढलं हे जर तो सिद्ध करू शकला तर मात्र आपली केस जरा वीक होईल. आणि दुसरा पर्याय म्हणजे मेंटल टॉर्चर. त्याने तुमचा मानसिक छळ केला हे आपण कोर्टात सिद्ध करायचं, पण त्यासाठी ठोस पुराव्यांची गरज लागणार. हो, पण सर त्यांनी जर कोर्टात येऊन नाटकं केली आणि माझ्याच विरुद्ध पुरावे आणले तर काय करायचं? तर बघूया ना, आपण आणखी पर्याय शोधूया. हे सगळं खूप अवघड होणार आहे सर. त्याने समोरून सही दिली तर अर्थातच नाही. अनामिकाजी, सगळ्यात पहिला पर्याय तोच निवडा तुम्ही. तो जर कोर्टात येऊन आपल्या पेपरवर सही करायला तयार झाला तर आपलं काम एकदम सोपं होईल. चला आता केक कापूया का? कापूया केक? नाही मामा, थांब थांब, माझा एक आज स्पेशल गेस्ट येणार आहे. कोण? आपण सेल्फी काढूया ना तो. हो सर, ये ना पाठवून. मावशी पुढे या, माई मावशी पुढे या. वन टू. बार बार दिन ये आए, बार बार ये दिल गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू राधा, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे माय डियर राधा, हैप्पी बर्थडे टू यू. या हॅपी फॅमिलीच्या फोटोज मध्ये कोणीतरी एक माणूस मिसिंग आहे ना राधा? किती वेळ झाला, तुझ्यासाठी थांबलो होता मी. यस, आ गया मैं. वाव, कसा सासूबाई, क्या बात आहे. शेवटी काही झालं तरी तो माझा जन्मदाता आहे, राईट? हे तू फार चांगलं केलंस राधा, शाब्बास. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू फॉर कमिंग. ए, मी तुला थँक्स म्हणणार आहे, कारण इथे येण्याचा हट्ट हा माझा होता. थँक्यू व्हेरी मच या सगळ्या लोकांच्या मध्ये तुम्हाला सामील करून घेतला. वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. बेटा बोल, तुला काय गिफ्ट हवंय माझ्याकडून? बघा, म्हणजे मी काही सिरियस मागू शकते आणि जर तू प्रॉमिस केलंस तर मग तुला ते पाळावं लागेल. अरे बिंदास माग रे. मला एक वचन हवंय तुझ्याकडनं. दिलं, हे घे, बोल. ओके. वाव,
त्याचं काय आहे? माझ्या मामाचं आणि सौरभचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि दे आर मेंट फॉर इच अदर. वेगळाच विषय राहत नाहीये मला, म्हणून. जास्त विचार करू नकोस, बोल काय झालं. ते तू रिया मॅडमला आधीपासून ओळखतोस ना? सचू, ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का रे? नाही, ऑफिसमध्ये नाही झालंय काही. त्या रिया मॅडम त्या जरा जास्त जास्त फ्रेंडली आहेत का रे? नाही, मी पटकन हसलो. अरे मला आधी मिस अनामिकांबद्दल असंच वाटायचं की असं कसं पटकन बोलतात, अशा खूप कॉन्फिडंट आहेत, सहज म्हणजे कोणाशीही बोलतात, एकदम मनमिळाऊ. म्हणजे अरे असतो एकेकाचा स्वभाव. अरे असं नाही रे. म्हणजे आता बहीण अनामिका मॅडम तुझ्या कॉलेज पासून मैत्रीण आहेत ना, ते वेगळं आहे. आता कसं सांगू, रिया मॅडम सगळ्यांशी नाही वागत तशा, फक्त माझ्याशी नीट बोलतात, माझ्याच टेबल पाशी येतात, घरी पण येऊन गेल्यात आपल्या. सचू, अरे त्या तुझ्याशी वेगळं वागणारच ना. त्यांना माहितीये की तू हायली क्वालिफाईड होतास, तरीही पिऊनची नोकरी पत्करली होतीस तुझ्या तत्वापायी. त्यांच्या कंपनीमधला इतका मोठा घोटाळा होण्यापासून वाचवलायस तू. तुझ्यामुळे त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान टळलंय सचू. त्यांचं विशेष लक्ष असणारच ना तुझ्याकडे. मला जरा वेगळं वाटतं रे ते. काही वेगळं वगैरे नाही, आणि वेगळं वाटत असेल ना तर मग तू लकी आहेस. तुला सांगतो सचू, एकबोटे सरांसारखे बॉस आहेत ना माझे, म्हणून 22 वर्ष आनंदाने काम केलं मी त्या ऑफिसमध्ये. छान वाटतं रे, म्हणजे ऑफिसला जावंसं वाटतं. चांगला बॉस मिळणं सगळ्यांच्या नशिबात नसतं बरं का सचू. आणि जर तसं आपल्या नशिबात आहे तर मग आपण भाग्यवान आहोत, कळलं का? चिट्टा, माझं डिसिजन झालं. डिसिजन झालं? काय? सचिनसाठी जे काय मी फील करते ते बरोबर नाही आहे. सचिन खरंच चांगला आहे आणि माझं त्याच्यावर प्रेम आहे. प्रिया, तुला माहितीये, बॉसच्या पोस्टवर असणाऱ्या माणसांना इथे लोक किती रिस्पेक्ट देतात, किती चांगलंपणे बोलतात. त्याचा अर्थ असं नाही की मी खूप चांगलं काम करते किंवा बॉस म्हणून त्यांना मी खूप आवडते, तसं नाही आहे. त्यांना त्या पोस्टची आवड आहे, त्यांना भीती आहे, कारण त्यांना त्यांची नोकरी पाहिजे, प्रमोशन पाहिजे, म्हणून ते चांगलं वागतात. डॅड सोबत पण असंच होत होता. आज जेव्हा मी या पोस्टवर आली आहे तर माझ्यासोबत पण सेम होत आहे. सचिन सुद्धा तुझ्या ऑफिसमध्ये काम करणारा पिऊनच आहे. पिऊन होता, आता तो असिस्टंट मॅनेजर आहे. तू केला त्याला असिस्टंट मॅनेजर? नाही चिट्टा, स्वतःच्या कॅलिबरने तो झालाय आणि तो हा पोस्ट डिझर्व करतो. सचिन खूप वेगळा आहे चिट्टा. तो माझ्या पोस्टमुळे मला रिस्पेक्ट देत नाहीये, त्याला वाटतो म्हणून तो देतोय रिस्पेक्ट. हे सगळं तुझ्या डोक्यात आहे. चिट्टा, मला सांग, कोणता पिऊन आपला बॉसवर ओरडतो किंवा कोणता मॅनेजर बॉसला तोंडावर सांगतात की तू जे काय करते ते चुकीचं आहे? सचिन करतो, कारण तो खरा आहे, तो जेन्युइन आहे, तो प्रामाणिक आहे आणि मला तो आवडतो. आणि माझा डिसिजन झालाय की मी मॅम आत येऊ? हा, ये ना. कॉफी? तू कशाला आणलास? तुमचा मूड खराब होता ना, कॉफी प्यायली तर बरं वाटेल. हे घ्या. थँक्यू. सचिन, एक मिनिट थांब ना. ॲक्च्युली आज संध्याकाळी क्लायंट मीटिंग आहे. क्लायंट उशिराने येणार आहे, तर तू थांब ना त्या मीटिंगसाठी, पण खूप लेट होईल. हा, हो थांबेल ना, त्यात काय. हो. चलो बाय रे. थँक्स म्हणायची काय पद्धत? थँक्स मित्राला. अरे हसतोस काय?
नाही काय नाही. बोल. अशी कशी ग तू राधा? अशी म्हणजे कशी? म्हणजे जाऊ दे. ए बोला, जास्त भाव नको घेऊ, चल. अगं म्हणजे तू अशी वेगळीच आहेस. तुझी आई असूनच वेगळी आणि तिची आई अजूनच वेगळी. कसं होणार माझं? तुझं बरं चाललंय की. तुला कुठं आमच्या बरोबर येऊन राहायचंय? तुझ्या बरोबरच तर राहायचंय म्हणून म्हणतोय. फोन आला. ये ना. हॅलो नील, कसा आहे रे तू? हॅलो, अरे कुठे आहे रे नील तू? हॅलो, मी बाहेर आहे, करतो नंतर. हॅलो काकू. हे वेडीस का? काय करतेस? काय वाटेल त्यांना? काय वाटेल? फोन चालू आहे. कोणाचा आवाज आहे? राधाचा आहे का? हो आई, राधा आहे. काकू, हॅलो राधा बोलते, कशा आहात? मी बरी आहे. तू कशी आहे? आणि घरी नाही गेली अजून? जस्ट आत्ता घरी पोहोचले, नीलनी सोडलं. हा मी करतो नंतर. अरे पुन्हा वाट लावणार आहेस माझी? काय वाट लावणार आहे रे? बाय. अरे मी तुझ्याशी बोलते, ऐकतोयस का तू? फोन मध्ये काय बघतोयस तू? दे इकडे. 50,000? ऐक ना, मला त्याच्याबद्दलच बोलायचंय तुझ्याशी. तुला 50,000 रुपये मिळाले? अगं तुला फक्त पैसे दिसतायत का वल्ली? कुठून आले अचानक ते विचारणार नाहीयेस? अरे मला माहितीये, तू मला म्हणाला होतास ना की तू माझ्यासाठी छान कानातले करणार आहेस म्हणून, सोन्याचे. मी काम करते ना, मी कानातले करते किंवा मी नथ करते किंवा मी एक छोटीशी चेन करते ना. अचानक कुठून आले ते तर विचार. अरे मी कशाला विचारू, मला माहितीये तू कंपनीचं करोडोचं नुकसान वाचवलेस म्हणून बक्षीस म्हणून मिळाले तुला. पण 50,000 रुपये मिळाले. तुला माहितीये लग्नानंतर मी पहिल्यांदा सोनं घेणार आहे. मी पहिल्यांदा स्वतःच सोनं घेणार आहे. ऐक ना वल्ली, मला कंपनीने नाही दिलेत ते पैसे. अरे कोणी का दिले असे ना, तुझ्याकडे पैसे आले ते महत्वाचं आहे. लग्नानंतर पहिल्यांदा मी वल्ली ऐक, रिया मॅडमने दिलेत ते पैसे. त्यांना लग्न करायचंय माझ्याशी. काल त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून सांगितलं की त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, त्याच्यासाठी दिलेत ते पैसे.